हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लर्न विथ मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 8चा जो पॅटचा पेपर होणार आहे उद्या गणिताचा मराठी मीडियमचा, तर त्यावर जे उद्याच्या पेपरला तुम्हाला प्रश्न येणार आहे त्याचं मी रिव्हिजन एकदा करून देत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मी 100% गॅरंटी घेतो की हाच पेपर तुम्हाला उद्या बघायला मिळेल। तर प्रश्न क्रमांक 1 आहे, खालील उदाहरणे सोडवा। त्यामध्ये आपल्याला प्रश्न 1 दिला आहे, 4,43,999 ही जी संख्या आहे ही तुम्हाला अक्षरामध्ये लिहायची आहे। तर खाली मी तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे मित्रांनो, ॲज इट इज तुम्हाला असंच परीक्षेमध्ये लिहायचं आहे। दुसरा प्रश्न आहे आपला की जी एक संख्या दिली आहे तुम्हाला अक्षरामध्ये लिहायची आहे, जी की अंकामध्ये तुम्हाला लिहायची आहे। 3,69,517 ही अमाऊंट आहे, ही तुम्ही अंकात लिहूया। तिसरा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, जी खाली तुम्हाला अमाऊंट दिली आहे त्याचे तुम्हाला विस्तारित रूप लिहायचे आहे। 3,78,518 याचे विस्तारित रूप खालीलप्रमाणे आहे। पहिले 30,000, नंतर 70,000, मग 800 अधिक 500 अधिक 10 अधिक 8 हे त्याचे विस्तारित रूप मी दिलेले आहे। प्रश्न क्रमांक 4 येतो, एका घराच्या नळ जोडणीत 9,875 वीज जोडणी खर्च आला तर एकूण खर्च तुम्हाला विचारलेला आहे। तर खाली मी दिलेले आहे 18,840 हेच योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता। त्यानंतरचा 5 नंबरचा तुमचा प्रश्न आहे, एका कंपनीने पहिल्या वर्षी 6,257 सौर पॅनेल तयार केले आणि दुसऱ्या वर्षी 8,216 सौर पॅनेल तयार केले, तर त्या कंपनीने दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षापेक्षा किती जास्त सौर पॅनल तयार केले? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, दुसऱ्या वर्षी 8,216 आणि पहिल्या वर्षी 6,257, तसे तुमचे टोटल आहे 1,959 पॅनल त्यांनी तयार केले आहे। हेच प्रश्न ॲट इज परीक्षेला येणार आहे, पूर्ण पाठच करून घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्पष्ट सांगतो। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, प्रत्येक वाहनद्वारे पाणी वाहून नेण्याची क्षमता 96 पाणी असेल तर 3,360 पाणी वाहण्याची किती वाहने लागतील? तर खाली माहिती दिलेली आहे। तर एक वाहन नेऊ शकते 96 पाणी, दुसरं वाहन नेऊ शकते एकूण 3,360 पाणी। ओके, तर हे आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो। तर याचा पार्ट 2 आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सपोर्ट करा, आपण लगेच अपलोड करूया आपल्या लर्न विथ मी यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, एकूण 35 वाहने लागतील ते पूर्ण पाणी नेण्यासाठी। क्वेश्चन नंबर 7 बघूया विद्यार्थी मित्रांनो, आकृतीमध्ये तुम्हाला TM बिंदू दिले आहे, त्यावर तुम्हाला कोणाची प्रत्येक एक जोडी लिहायचे 5 मार्कासाठी क्वेश्चन येणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता रेषा लाईनची जोडी, उदाहरणार्थ रेषा AB आणि रेषा CD जर समांतर असतील तर त्या समांतर रेषांची जोडी। दुसरा आहे किरण TM आणि किरण TN, जर T हा प्रारंभ बिंदू असेल तर हे 2 किरण असू शकतात जे एकत्रित कोण म्हणतात। अशा प्रकारचा प्रश्न दिलेला आहे, तर तुम्ही त्याचे उत्तर बघू शकता। किरण 1 आणि रेषा 1 तसेच कोन अँगलची जोडी तुम्हाला 4 प्रकारे मी काढून दिलेली आहे, तर याचे उत्तर फायनल आपल्याला मिळालेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हाच पेपर तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला मिळेल। खाली तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे, त्याचं उत्तर तिथं 20 दिलेलं आहे। त्यानंतरचा क्वेश्चन सोडवायचा आहे, 18 भागेला -2 याचं उत्तर आहे -9। त्यानंतर खालील राशीचे अवयव तुम्हाला पाडायचे आहे, तर हा पार्ट 2 आपण समोर बनवणार आहे। या व्हिडिओला सपोर्ट करा, लवकरात लवकर मी पार्ट 2 घेऊन येतो। ह्याच पेपर तुम्हाला उद्या येईल। थँक्यू। बनवून राहा आपल्याच यूट्यूब चॅनलवरती। चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा। चला भेटूया दुसऱ्या पार्टमध्ये।